Okay, welcome students. So last lecture we have discussed in the Mendel cross experiment or Mendel cross ratio. So today we are going to see the Mendel cross or monohybrid cross. Okay, listen. Let's start the monohybrid cross. Mono means single heritable characters. So monohybrid cross between parents differing in only one heritable trait or contrasting character. Okay. Then example मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजेच काय मोनो मी सिंगल कॅरेक्टर जे आहे त्यातून म्हणजे ते कुठून घेणार आहे तर त्या पॅरेंट्समधून म्हणजे हा क्रॉस कोणामध्ये आहे पॅरेंटच्या मध्ये घेतलेला तो क्रॉस आहे त्या पॅरेंट्समधून फक्त एकच कॅरेक्टर सिलेक्ट केलेला आहे आणि त्या एक कॅरेक्टरवर हा एक्सपेरिमेंट त्यांनी त्या ठिकाणी परफॉर्म केलेला आहे म्हणजे हेरिटेबल ट्रेट किंवा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग हे कॅरेक्टर त्यांनी कशातून घेतलेलं आहे कोणत्या प्लांट्स मधून घेतलेलं आहे मग ते प्लांटचं एक्झाम्पल काय आहे ते प्लांट्स आपण बघूया. बघा मग एक्झाम्पल प्युअर टॉल प्लांट. ओके देन प्युअर डॉट प्लांट. ओके एक्झाम्पल जे आहे त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे एक टॉल प्लांट घेतलेले आहे आणि एक काय केलेले डॉट प्लांट. पण दोघही प्लांट जे आहेत ते सेम स्पेसीसचे आहेत म्हणजे एकाच स्पेसीसचे आहेत. ते कोणतं आहे तर ते म्हणजे पी प्लांट. पी प्लांट जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्या पी प्लांटचे ओनली वन हेरिटेबल ट्रेट और कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे टॉल आणि डॉट यावर त्यांनी तो क्रॉस त्या ठिकाणी काय केलेला आहे परफॉर्म केलेला आहे. तर त्या ठिकाणी सिलेक्ट म्हणजे त्यांनी अगोदर काय केलं पॅरेंट घेतलेले आहे मेल असेल किंवा मग त्या ठिकाणी इकडे फिमेल असेल किंवा मग आपण काय करूया अगोदर फिमेल अँड देन मेल. सिलेक्ट दी female and male. So next phenotype. ये काय झालं phenotype. Then genotype. Genotype यानी कि मेल जो फीमेल कौन सा है टॉल और मेल डॉग. मेल जो कौन सा है डॉग. ओके then tall is represent capital T is represent the tall and small t also represent the dog. ओके कॅपिटल टी जो आहे तो काय रिप्रेझेंट करतोय तर टॉलनेस रिप्रेझेंट करतोय आणि स्मॉल टी जो आहे तो काय रिप्रेझेंट करतोय तर डॉगनेस. आता यांचे जिनोटाइप्स आपण त्या ठिकाणी काय घेणार आहोत बघणार आहोत. मग आता जो काही टॉल आहे तर तो कसा आहे आपण इथे बघितला आहे प्युअर टॉल प्लांट आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जिनोटाइप जो असेल तो काय असेल बघा कॅपिटल टी आणि हा काय आहे तर त्या ठिकाणी प्युअर डॉग प्लांट आहे. सो प्युअर डॉग प्लांट आहे म्हणजे तो त्या ठिकाणी काय असेल स्मॉल टी. आता यांच्यामध्ये आपण काय करणार आहोत गॅमेट्स फॉर्मेशन. त्या ठिकाणी काय करणार आहोत गॅमेट्स फॉर्मेशन म्हणजे क्रॉस बिटवीन दी parent. So capital T fuse them. Sorry. Capital T fuse them small t. बघा capital T fuse them small t. Then also capital T fuse them small t. Capital T fuse them small t. So capital T fuse them capital T
small t. Okay, then also capital T fuse them small t. Okay, so first, second, third, fourth, all is the F1. F1 यानी कि फर्स्ट फिलियल जनरेशन. F1 यानी कि फर्स्ट फिलियल generation. First filial generation, both are the present in a capital T. Capital T represent the torque. So all F1 hybrids is a torque. And last lecture we have seen all F1 hybrids is torque and it's a surprise for Mendel. ओके, ते काय झालं ना त्या मेंडेलसाठी त्या ठिकाणी सरप्राईज. ऑल F1 हायब्रिड जे आहेत त्या ठिकाणी कॅपिटल टी प्रेझेंट आहे, म्हणजे ते सर्व कसे आहेत, टॉल आहेत. आता त्यांच्यामध्ये परत काय करायचं, F2 जनरेशन, परंतु हे टॉल आहे ते कसं बघणार तुम्ही, तर आपण या ठिकाणी काय करणार आहे, पनेट स्क्वेअर बोर्ड जो आहे, पनेट चेकर बोर्ड जो आहे त्या बोर्डमध्ये आपण त्यांना फिक्स करणार आहोत. बघा हा बोर्ड कसा आपण त्या ठिकाणी राईट करणार आहोत. बघा याला आपण काय म्हणतो, पनेट स्क्वेअर किंवा मग चेकर बोर्ड. ओके, पण हा राईट करत असताना इथे आपण काय करतोय, टोटल 4 कॉलम करतोय. ओके, त्या ठिकाणी इकडे आपण तसं डिनोट पण करतो की पॅरेंटल साइड और मॅटर्नल साइड, पॅटर्नल और मॅटर्नल. ओके, बघा इकडे आपण काय करतो, पॅटर्नल और इकडनं मैटरनल. ओके, देन यानी कि फिमेल और मेल. बट आता हे जे आहे ते आपण त्या ठिकाणी राईट करणार आहोत. म्हणजे काय, कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी, इकडनं काय आहे, स्मॉल टी, स्मॉल टी. स्मॉल टी, स्मॉल टी. आता हे काय झाले, फ्यूज झालेले, F1 जनरेशन त्या ठिकाणी पडलेलं आहे. बघा मग त्या ठिकाणी कॅपिटल टी फ्यूज देम दी, कॅपिटल टी फ्यूज देम स्मॉल टी, also capital T fuse them small t, also capital T fuse them small t, also capital T fuse them small t. So all square present on the capital T. Okay, and capital T small t is represented the tall. So all F1 hybrids is the tall. All F1 hybrids is tall. Then selfing of F1. Selfing of F1 म्हणजे जे F1 हायब्रिड्स आहेत त्यांच्यामध्येच परत काय करायचं, इन्क्रीमेंट करायचं, म्हणजे इन्क्रीज करायचं, त्यांच्यामध्येच परत काय करायचं, त्यांच्या प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करायच्या. बघा सेल्फिंग ऑफ F1, जे काही टॉल आहेत त्या टॉल मध्येच परत काय करायचं, सेल्फिंग करायचं. म्हणजे आता यांच्या ठिकाणी परत काय असतील, फिनोटाइप, परत जीनोटाइप, मग टॉल इंटू टॉल, परत यांचे गॅमेट जे आहेत ते जीनोटाइप जे आहेत ते म्हणजे काय, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. देन ऑल्सो फिनोटाइप, जीनोटाइप, देन गॅमेट्स. ओके, देन गॅमेट्स. बघा मग okay, then capital T fuse them capital T, capital T fuse them, sorry, capital T fuse them capital T. Then also capital T fuse them small t, capital T fuse them small t. Then capital T fuse them small t, capital T fuse them small t. Then small t fuse them small t. So Dobness found in a large square and F2
जनरेशन. या ठिकाणी काय झालं होतं आपलं सेल्फिंग ऑफ F1. हे जे होते हे काय होते फर्स्ट फिलियल जनरेशन F1. मग त्या F1 मध्ये काय केलं सेल्फिंग केलं. सेल्फिंग म्हणजे परत त्यांच्यामध्ये प्रतिकृती टॉल इंटू टॉल. त्याच टॉल इंटू टॅल म्हणजे काय जिनोटाइप. देन दी गॅमेट्स फॉर्मेशन यानी की F2 जनरेशन. अँड देन F2 जनरेशन डॉर्कनेस इज रिअपियर. म्हणजे परत या ठिकाणी हा काय टॉल आहे, परत इथे सुद्धा टॉल आहे आणि इथे सुद्धा टॉल आहे. परंतु इथे जे आहे ते म्हणजे काय स्मॉल टी. अँड स्मॉल टी रिप्रेझेंट इज अ डार्कनेस अँड also darkness present in the first filial generation is a total tallness यानी कि first monohybrid ratio is the tall, but selfing of F1 then darkness is reappeared in the F2 generation. So also check in the Punnett square. Punnett square. Paternal, maternal, okay. So capital T, small t, capital T, small t, capital T, small t. जैसे कि ये अपर साइड और ये अपोजिट साइड. ओके. सो फ्यूज देम टू इच अदर. जसे की ये जसं की इथे आहे तेच इथे सुद्धा आहे ना बघा. कॅपिटल टी फ्यूज देम कॅपिटल टी फ्यूज देम कॅपिटल टी. देन कॅपिटल टी फ्यूज देम स्मॉल टी. देन कॅपिटल टी फ्यूज देम स्मॉल टी. देन स्मॉल टी फ्यूज देम स्मॉल टी. यानी कि both 3 is the capital 3 square, capital T is represent, and then the capital T represent is the tallness यानी कि dominant. So dominant is the present in the F2 generation is the 3 square. Then darkness is present is the last square. So small t represent is the darkness represent is the F2 generation. So reappeared is F2 generation, but its presence is only one square. So our phenotypic ratio is the 3:1. monohybrid ratio is the 3:1. म्हणजेच काय कॅपिटल टी यानी की जो काही टॉल आहे तो टॉल किती स्क्वेअर मध्ये प्रेझेंट आहे 3 स्क्वेअर मध्ये. त्यामुळे ती काय झाली 3. आणि जो काही डॉर्कनेस आहे म्हणजे स्मॉल टी तो किती स्क्वेअर मध्ये प्रेझेंट आहे म्हणजे 1. म्हणून त्यांचा रेशिओ काय झाला फिनोटिपिक रेशिओ 3:1. आता आपण या ठिकाणी कोणता रेशिओ घेणार आहोत झिनोटिपिक रेशिओ. मग आता त्या ठिकाणी कॅपिटल टी जे आहे ही कॅपिटल टी किती ठिकाणी प्रेझेंट आहेत किती स्क्वेअर मध्ये फक्त एका स्क्वेअर मध्ये. ओके. फक्त एका स्क्वेअर मध्ये कॅपिटल टी प्रेझेंट आहे. त्यानंतर कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी किती स्क्वेअर मध्ये प्रेझेंट आहेत 2 स्क्वेअर मध्ये. कॅपिटल टी स्मॉल टी किती स्क्वेअर मध्ये प्रेझेंट आहेत 2. परत स्मॉल टी जे आहे जे स्मॉल टी किती स्क्वेअर मध्ये प्रेझेंट आहेत तर ते म्हणजे फक्त एका स्क्वेअर मध्ये. आपला झिनोटिपिक रेशिओ जो आहे तो काय आहे 1:2:1. पण फिनोटिपिक रेशिओ जो आहे तो काय आहे 3:1. टॉल किती मध्ये आहेत तर 3 स्क्वेअर मध्ये आणि जे काही डॉर्प आहे ते एका स्क्वेअर मध्ये. म्हणून फिनोटिपिक रेशिओ जो आहे तो किती आहे 3:1. आणि जो काही झिनोटिपिक रेशिओ आहे तो किती आहे 1:2:1. हा झाला आपला काय मेंडेल्स क्रॉस यानी की मोनोहायब्रिड क्रॉस. लेट्स सी मोनोहायब्रिड क्रॉस त्यांनी कशामध्ये घेतलेला आहे तर तो फक्त पॅरेंटच्या दरम्यान घेतलेला आहे. पॅरेंट्स मध्येच घेतलेला आहे. परंतु पॅरेंट्स मधलं फक्त त्यांनी एकच कॅरेक्टर घेतलेला आहे म्हणजे ते काय ओनली वन हेरिटेबल ट्रेट और ओनली वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग ते कॅरेक्टर त्यांनी कोणतं घेतलेलं आहे एक प्युअर टॉल प्लांट घेतलेला आहे. त्यानंतर प्युअर डॉर्क प्लांट घेतलेला आहे. परंतु हे प्युअर टॉल प्लांट असेल म्हणजे टॉल आणि डॉर्क जे आहेत सपोज हे फक्त एक कॅरेक्टर आहे. परंतु हे कॅरेक्टर कोणत्या प्लांट्स मधले तर फक्त पी प्लांट मधलं आहे. आणि हे पी प्लांट जे आहे एकच प्लांट आहे म्हणजे काय कॅरेक्टर एकच आहे पण पेसिस सुद्धा त्यांची काय आहे एकच आहे. ओके. मग हे कॅरेक्टर टॉल इंटू डॉग. ओके. फिनोटिपिक टॉल इंटू डॉग. मग त्यांचे आपण जे काही टॉल आहे रिप्रेझेंट म्हणजे जिनोटाइप मध्ये कसा तर कॅपिटल टी आणि जो काही डॉप आहे तो काय रिप्रेझेंट करतो स्मॉल टी सिम्बॉल. आपण या ठिकाणी जिनोटाइप काय झालं त्यांचे टॉल प्युअर टॉल असल्यामुळे कॅपिटल टी प्युअर डॉर्प असल्यामुळे स्मॉल टी. ओके. मग गॅमेट्स फॉर्मेशन टी इंटू
टी फ्यूज देम दी टी, म्हणजेच काय, कॅपिटल टी फ्यूज देम दी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. All first filial generation, all F1 generation is the hybrid, F1 hybrids is the tall. पण स्पेअर बॉक्स मध्ये आपण बघतो जे काही सर्व F1 हायब्रिड्स आहेत ते कसे आहेत, टॉल आहेत. त्यानंतर त्या टॉल मध्येच परत त्यांनी काय केलेलं आहे, सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड, हे जे काही F1 हायब्रिड्स आहेत यांच्यामध्येच परत क्रॉस केलेला आहे टॉल इंटू टॉल, म्हणजे परत त्यांचे फिनोटाइप परत जिनोटाइप काय, कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी यानी की टॉल इंटू डॉग. ओके. देन गॅमेट्स, गॅमेट्स यानी की कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी, F2 जनरेशन. सो F2 जनरेशन मध्ये काय झालेला आहे, जो काही स्मॉल टी आलेला आहे तो म्हणजे काय, आपला डॉग. मग डॉगनेस जो आहे तो फर्स्ट फिमेल जनरेशन मध्ये आलेला नाही, त्या ठिकाणी फक्त पूर्णपणे काय झालेला आहे, तर टॉलनेस आलेला. परंतु सेल्फिंग ज्यावेळेस होतो जे की F1 हायब्रिड्स आहेत त्यांच्यामध्येच परत काय झालेला आहे, स्मॉल टी म्हणजे जो काय डॉगनेस आहे तो सेकंड जनरेशन म्हणजे सेकंड फिमेल जनरेशन म्हणजेच काय F2 जनरेशन मध्ये काय तो रिअपेअर झाला. मग आपण तो पने स्क्वेअर मध्ये काय केलेला, चेक केलेला आहे. मग कॅपिटल टी फ्यूज देम दी कॅपिटल टी, then capital T fuse them the small t, capital T fuse them the small t, then also small t fuse them small t. लास्ट स्क्वेअर जो आहे त्याच्यामध्ये काय झालेला आहे, स्मॉल टी आलेला आहे आणि स्मॉल टी जो काय इंडिकेट करतोय डॉपनेस, म्हणजे डॉपनेस जो आहे हा काय आहे, सेकंड जनरेशन जी आहे फिलियल जनरेशन त्यामध्ये तो रिअपेअर झालेला आहे. म्हणजेच मग कॅपिटल टी किती स्क्वेअर मध्ये आलेला आहे, 3 स्क्वेअर मध्ये, म्हणून इथे काय घेतला आपण 3. स्मॉल टी किती स्क्वेअर मध्ये आलेला आहे, एका स्क्वेअर मध्ये, म्हणजेच काय रेशो झाला कॅपिटल टी इंटू स्मॉल टी म्हणजेच काय 3:1. पण आता त्याच ठिकाणी आपण त्यांचा जिनोटिपिक रेशो बघतोय, कॅपिटल टी किती स्क्वेअर मध्ये आलेला आहे, एका स्क्वेअर मध्ये, म्हणून काय झालं 1. कॅपिटल टी स्मॉल टी किती स्क्वेअर मध्ये आलेला आहे 2, बट स्मॉल टी किती स्क्वेअर मध्ये आलेला आहे, एका स्क्वेअर मध्ये, म्हणजेच काय 1:2:1 हा त्यांचा काय झालेला आहे, जिनोटिपिक रेशो. इथे आपलं अशा प्रकारे मोनोहायब्रिड क्रॉस जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय घेणार आहोत, डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस म्हणजेच काय, क्रॉस बिटवीन दी पॅरेंट डिफरिंग इन 2 कॅरेक्टर्स, म्हणजे 2 कॅरेक्टर्स मध्ये आपण त्या ठिकाणी क्रॉस घेणार आहोत. जर तुम्हाला आवडला असेल, समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.